वाघमोडेवाडी परिसरात आज दुपारी निसर्गाने अक्षरशः थैमान घातले। जोरदार वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसात आणि विजांच्या कडकडाटात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे। वीज पडून एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून 4 जण गंभीर जखमी झाले आहेत। मिळालेल्या माहितीनुसार वाघमोडेवाडी येथील कोकरे शिवारात बोरवेलमधील मोटार काढण्याचे काम सुरू होते। दुपारी साधारण 4च्या सुमारास अचानक वातावरणात बदल झाला। काळे कुट्ट ढग दाटून आले, विजांचा कडकडाट सुरू झाला आणि काही क्षणातच जोरदार पाऊस कोसळू लागला। याच दरम्यान अचानक आकाशातून भीषण वीज कोसळली। ही वीज थेट काम सुरू असलेल्या ठिकाणी पडल्याने मोठी दुर्घटना घडली। या घटनेत विद्युत मोटार दुरुस्तीचे काम करणारे शंकर रामचंद्र वाघमोडे वय 45 राहणार पिंगळी बुद्रुक तालुका माण यांचा जागीच मृत्यू झाला। विजेचा जबरदस्त धक्का बसल्याने त्यांना स्वतःला सावरण्याचीही संधी मिळाली नाही। या दुर्घटनेत त्यांच्यासोबत नेहमी मदतनीस म्हणून काम करणारे विकास बबन ढोले वय 38 राहणार मांडवे तालुका खटाव हे गंभीर जखमी झाले आहेत। तसेच वाघमोडेवाडी येथील रवींद्र सीताराम कोकरे वय 39, सुभाष तुकाराम सुळे वय 54 आणि आनंदराव सीताराम कोकरे वय 56 हे देखील या दुर्घटनेत गंभीर जखमी झाले आहेत। घटना घडताच परिसरात एकच खळबळ उडाली। ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली। त्यानंतर सर्व जखमींना उपचारासाठी दहिवडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले। या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे। अचानक आलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे एका कुटुंबाचा आधार हरपला असून गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। दरम्यान हवामान खात्याने पुढील काही तासातही विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता व्यक्त केली असून नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी राहावे आणि पावसाळ्यात उघड्या जागेत काम करताना विशेष काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे। मी सुभाष तुकाराम सुळे, वाघमोडेवाडी कोकरेंच्या रानात शिकारकडी इथे आम्ही मोटर काढण्यासाठी गेलो होतो। 3:30च्या आसपास ते बोरवाले आले, मोटर काढायला चालू केले। तेवढ्यात पावसाचा पाणी वादळ चालू झालं। तेवढ्यात आम्ही पावसात त्याच्याच बाजूला बसलो आडोशाला म्हणून, तर विजेचा आवाज आला। त्यात आम्हाला काहीच कळलं नाही, जसा बॉम्ब फुटतो असा फुटला आणि आम्ही 5 जण जाग्यावर गप झालो होतो। 15-20 मिनिटांनी मला सुद्धा आली। मी सगळ्यांना उठवलं आणि एक व्यक्ती बोलना काहीच करेना, ती बाकीची तिघजणी बोलत चालत होती आणि ती बोलत नाही। त्या सुद्धीतच मी अवस्थित पळत गेलो आणि गावातली एक गाडी घेऊन आलो आणि त्यांना सरकारी हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।